आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। सध्याला अनेक लोकांना, गोरगरीब सर्वसामान्य लोकांना बेघर, बेरोजगार आणि उपाशी मारण्याचा एक कलमी कार्यक्रम, एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अतिक्रमणाच्या नावाखाली राबवण्यास सुरुवात केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागा असतील, शासनाच्या जागा असतील किंवा पाटबंधारे विभागाच्या जागा असतील, या जागेवरती गोरगरीब सर्वसामान्य, दलित, आदिवासी, भटकी विमुक्त यांची जी राहण्यासाठीची आणि निवास दुकानासाठीची, व्यवसायासाठीची छोटी मोठी अनेक वर्षापासूनची अतिक्रमण आहे, ती अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आणि त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत, बेघर झालेले आहेत, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, धिक्कार व्यक्त करतो। शेवगाव तालुक्यामध्ये देखील अशाच पद्धतीची अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आम्ही आज मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला एक निवेदन दिलेलं आहे की अतिक्रमण काढण्याची मोहीम ही फक्त सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठीच आहे का? जेव्हा ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं तेव्हापासून आजपर्यंत शेवगाव शहरामध्ये व्यवसायासाठी जी परवानग्या दिलेल्या आहेत, कापड दुकानं असतील, दवाखाने असतील किंवा मॉल्स असतील किंवा अन्य याच्यासाठी, व्यवसायासाठी ज्या ज्या इमारती शहरामध्ये उभ्या राहिल्यात, बांधकामं उभी राहिलेली आहेत, त्यांना परवानग्या देताना ज्या अटी आणि शर्ती नगर परिषदेने घालून दिलेल्या आहेत, त्या अटी आणि शर्ती नगर परिषदेच्या सगळ्याच बांधकाम व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवलेली आहे। एकही अटी आणि शर्तीची अंमलबजावणी झालेली दिसत नाही आणि म्हणून शहरामध्ये वाहतूक कोंडी होते। त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे की नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून ही सगळी बांधकामं जी आहेत ती शोधा, त्याचा सर्वे करा। ज्या बांधकामांनी नगर परिषदेची परवानगी घेतली नाही ते बेकायदेशीर आहे। ज्यांनी परवानगी घेतली परंतु ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या जर घालून दिलेल्या अटी शर्तीची अंमलबजावणी झाली नसेल तर त्या देखील बेकायदेशीर ठरवा। आणि त्या इमारती, ती बांधकामं, जशी गोरगरिबांची अतिक्रमण तुम्ही बुलडोझर लावून, JCB लावून रात्रीतनं निष्कासित केली, त्यांना रस्त्यावरती आणलं, त्याच पद्धतीनं हे किती मोठाले धंदांडगे असले बांधकाम, आम्हाला माहिती आहे की तुम्ही परवानग्या देताना परवानग्या दिल्या परंतु बांधकाम त्या परवानगीनुसार करतात की नाही करतात याचं परीक्षण मात्र नगरपालिकेने केलं नाही, कारण त्यांना मोठमोठाले पाकिटं या सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मिळालेले आहेत। आणि म्हणून त्यांचा सर्वे करा। ज्यांनी त्या अटी आणि शर्तीचं पालन केलं नाही ते निष्कासित करा, ज्यांनी परवानग्या घेतल्या नाही ते निष्कासित करा। त्याचप्रमाणे शहरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जकात नाके होते, तिथं धंदणग्यांनी अतिक्रमणं केली, तिथं बांधकामं केलेली आहेत। नगर परिषदेचे, ग्रामपंचायतीचे जे काही भूखंड आहेत ते इथल्या धंदांडग्यांनी लाटलेले आहेत, ते निष्कासित करा आणि या लोकांचं पुनर्वसन करा। कारण हे लोक हतबल झालेले आहेत, गोरगरीब लोक, यांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे। आणि म्हणून पुनर्वसनासाठीची लढाई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे या धंदांडग्यांची देखील बेकायदेशीर अतिक्रमण जे आहेत ते निष्कासित करण्यासाठी आम्ही आज नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे। येत्या 20 तारखेला या नगर परिषदेच्या समोर, तोपर्यंत जर सर्वे केला आणि कारवाईला सुरुवात झाली नाही तर 20 मार्चला या नगरपालिकेच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी खाली बजाव, बेमुदत आंदोलन करतील, हा त्यांना आम्ही इशारा देऊन आलो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।